ओम उमा पार्वती पते हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. भगवान भोलेनाथांचे सर्व समस्यावर बहुगुणी प्रदोष दिवशीचे उपाय. बघा, उद्या आहे शुक्रवार. शुक्रवारच्या दिवशी आलेला आहे शुक्र प्रदोष. प्रदोष म्हणजे काय? सर्व दोषांचे निराकरण करणारा. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य पक्षातील प्रदोष कालयुक्त त्रयोदशी म्हणजे प्रदोष असे म्हणतात. प्रदोष काळ हा साधारणपणे सूर्यास्तानंतर 3 घटी असतो. प्रदोष म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन, बुद्धी आणि अहंकार या 13 तत्वांचं मिलन असलेली माया, विशिष्ट प्रकृती आणि त्रयोदशी यांचा मेळ आहे. या कालावधीत केलेले शिवपूजन अतिशय फलदायी ठरते. या काळातच शिवतत्व हे अत्यंत सूक्ष्म स्वरूपात जागृत असते. शिवपार्वतीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आणि सात्विक असतो. वारानुसार जुळून येणाऱ्या प्रदोष तिथीला सोमप्रदोष, भौमप्रदोष, गुरु, शुक्र, शनी, रवी प्रदोष अशी नावे दिली जातात. तर आज आहे शुक्र प्रदोष. शुक्र हा ग्रह भौतिक सुख देणारा ग्रह आहे. वैवाहिक जीवनात भौतिक सुखाची ओढ प्रत्येकाला असते, म्हणून विशेषतः पती पत्नीने हे व्रत आवर्जून करावे. शुक्रवारचा प्रदोष केल्याने पती पत्नीतील नाते, वैवाहिक जीवनातील नाते सुखकर होते, जीवनामध्ये सुख आणि शांती देतो. शिवपुराणानुसार प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला भगवान शिवशंकर आणि माता पार्वती आपल्या पृथ्वी तलावावरती भ्रमण करत असतात. भगवान शिवशंकर या तिथीला संध्याकाळच्या वेळी म्हणजे प्रदोष काळामध्ये आनंदाने नाचतात. या दरम्यान शिवलिंगावर बेलपत्र ठेवा आणि जलाभिषेक करून शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा फक्त 108 वेळा जप करून अभिषेक केल्यास असे मानले जाते की यामुळे नोकरीतील अडचणी दूर होतात, तणावमुक्त वातावरण होते, संतान प्राप्ती होते, जीवनातील सर्व समस्यातून मुक्तता मिळते. प्रदोष व्रताचे महत्त्व आणि विधी. बघा, प्रदोष व्रता दिवशी दिवसभर उपवास, शिवाची आराधना, स्तोत्रवाचन आणि प्रदोषकाळी शिवपूजा व पारण म्हणजे उपवासानंतरचे भोजन असा क्रम असून दुसऱ्या दिवशी आवर्जून विष्णुपूजन केले जाते. या व्रतासाठी आदिमायासह भगवान शिवशंकर ही आदिदेवता असून नाममंत्राने त्यांना आव्हान केले जाते. प्रदोष व्रतात उपवास हे मुख्य अंग असते. शास्त्रानुसार कोणताही उपवास आदल्या रात्री दुसऱ्या प्रहरापासून सुरू होत असल्यामुळे आदल्या रात्रीच्या प्रथम प्रहरात अल्पाहार घ्यावा. मुख्यतः व्रता दिवशी शक्यतो जल उपवास अर्थात पाणी पिऊन करावा. तो प्रकृतीस मानवत नसेल तर उपवास करावा म्हणजे गोरस किंवा फळांचा रस किंवा अल्प प्रमाणात फराळ करावा. आणि जर उपवास शक्य नसेल तर शिवपूजा अवश्य करावी. आता प्रदोष व्रताचा अधिकार सर्व जातीच्या, धर्मांच्या व वयोगटाच्या स्त्री पुरुषांना आहे. विशेषतः वैवाहिक जीवनामध्ये अडथळे आलेली संतती, कुमार्गास लागलेले, कर्जाने पीडित झालेले, सर्व कामात अटकून अपयश येणाऱ्या लोकांनी आवर्जून प्रदोष व्रत करावे. जितके काटेकोर, विधीपूर्वक, श्रद्धापूर्वक अंतकरणाने हे व्रत केले जाते तितकेच त्या अधिकाधिक फळ मिळते. शुक्र प्रदोष हा शुक्रवारी येत असल्यामुळे हा प्रदोष आदिशक्तीला, देवीला समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी लाल, गुलाबी, पांढरी फुले देवीला वाहता येणे. ज्यांना विवाह ठरण्यात अडचणी येत आहेत त्यांनी या दिवशी शंकराला अभिषेक घालून बेलपत्र, पुष्प, अत्तर लावून मनोभावे पूजा करावी. ज्यांच्या वैवाहिक जीवनात अनंत अडचणी आहेत, वादविवाद आहेत, अशा दाम्पत्याने शुक्र प्रदोषच्या मुहूर्तावर शिवपार्वतीची पूजा आवर्जून करावी. तसे साधकाने ओम नमः शिवाय आणि ओम उमा महेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा. आता शुक्र प्रदोषचे काही उपाय बघूयात. नंबर 1, एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असताना भगवान भोले बाबांचं नाव घेऊन श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणून जावे. शुक्र प्रदोष दिवशी रवीचे फूल भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय असल्यामुळे या प्रदोषला हे फूल आवर्जून समर्पित करावे. प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगाला हे पुष्प अर्पण केल्याने अनंत फळ मिळते, सुख समृद्धी मिळते. 2, जर एखाद्या व्यक्तीचं काम होत नसेल, खूप दिवसापासून प्रयत्न करत आहात तरीही ते काम होत नाही, तर महादेवाचा उलट जप चालू करावा म्हणजे महादेवाचा नमः शिवाय ओम हा उलट जप चालू करावा. बघा, तुमचे ते काम नक्की पूर्ण होईल. 3, आपल्याला ही लक्ष्मी प्राप्त होत नसेल तर तुम्ही खूप मेहनत करता तरीही लक्ष्मी येत नसेल, बेलपत्राच्या फळाचा थोडासा गर काढून त्याला वाळत घालून नंतर त्याचा जाळून भस्म तयार करावा. त्या भस्माला चांगलं बारीक करून गाळून घ्यावे. जेव्हा आपण महादेवाच्या मंदिरात पूजा करण्यासाठी जात असाल तेव्हा कोणत्याही 5 प्रदोष किंवा सोमवारी महादेवाला हा भस्म लावून पूजा करावी. 4, रात्रीच्या 9:15 हा उपाय आवर्जून करावा.
महादेवाच्या पिंडीचा घरातील महादेवाच्या पिंडीचा अभिषेक केला तरी चालतो. आवळ्याच्या पानाने महादेवाचा अभिषेक करावा. जो व्यक्ती खूप आजारी आहे त्या व्यक्तीच्या नावाने 2-3 वेळेस अभिषेक करावा. त्या व्यक्तीला लवकरात लवकर आराम मिळतो. 5. बेलपत्राला दुधात बुडवून ओम नमः शिवाय जप करत शिवलिंगावर अर्पण करावे. हे तुम्ही 7 सोमवार करावे. प्रत्येक बेलपत्राला देठ असलेल्या बाजूने शिवलिंगावरती वाहावे. असे मानले जाते की लवकर संतान प्राप्ती होते. 6. नोकरीसाठी जर एखाद्याची नोकरी केलेली असेल किंवा बराच काळ बेरोजगार असाल तर त्याने शमीच्या फुलांनी भगवान शिवशंकरांना प्रसन्न करावे. हा उपाय प्रदोष दिवशी आवर्जून प्रदोष काळामध्ये करावा. जर तुम्हाला प्रदोष दिवशी शक्य नसेल तर कोणत्याही शनिवारी करावा. प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्तानंतर शनिवारी कोणत्याही शिवमंदिरात जा. सोबत शमीचे फूल घ्यायचे आहे. मनापासून भगवान भोलेनाथांना बोलावून त्यांना एक एक करून 7 फुले अर्पण करा. प्रत्येक वेळी पुष्प घ्यायचे आहे. मनापासून भगवान भोलेनाथाला बोलावून त्यांना एक एक करून 7 फुले अर्पण करा. प्रत्येक वेळी पुष्प अर्पण करताना नमः शिवाय ओम या मंत्राचा जप करावा. हा उपाय 5 शनिवार करता येईल. भगवान शिवाच्या आशीर्वादाने तुम्हाला लवकरच नोकरी मिळेल. 7. तुम्हाला सतत मानसिक त्रास असेल किंवा दुःख असेल तर तुमच्या जीवनात अपार दुःख येत असेल, तुम्ही मोठ्या संकटाने घेरलेले असाल तर महादेवाकडे आश्रयासाठी जा. म्हणजे प्रदोष काळामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये आश्रयासाठी जा. भगवान भोलेनाथांना 11 शमीची फुले अर्पण करा. प्रदोष काळात हा उपाय रोज करा. सोमवारी प्रदोष काळात हा उपाय रोज करा. सोमवारी प्रदोष, शिवरात्री, सोमवारी येणारी अष्टमी तिथी इत्यादी दिवशी हा उपाय केल्यास खूप काय फायदा होईल. जोपर्यंत तुम्ही संकटातून पूर्ण बरे होत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय सुरू ठेवा. 8. ज्या व्यक्तीला भगवान शिवशंकरांची अपार कृपा प्राप्त करून घ्यायची आहे त्यांनी प्रदोष काळात प्रदोष दिवशी शिवलिंगावरती शमीची पाने अर्पण करावे. पाणी अर्पण केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतील. मृत्यूनंतर त्या व्यक्तीला पृथ्वीवर पुन्हा जन्मापासून स्वातंत्र्य मिळू शकते असे म्हटले जाते. 9. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल, उदाहरणार्थ इंटरव्ह्यूसाठी जात असाल, नोकरी लागत नसेल, नोकरीसाठी अप्लाय करत असाल तर एका तांब्याच्या कलशामध्ये 11 बेलपत्र, त्यात 11 पांढरे फूल आणि लाल चंदन हे घासून एका वाटीमध्ये घ्यावे आणि हे घेऊन शिवमंदिरात जावे. प्रदोष दिवशी प्रदोष काळामध्ये प्रथम शिवलिंगाला लाल चंदनाने लेपन करावे. पूर्ण जलाधारीवरती करावे आणि त्यानंतर ज्या जलाधारीवरती तुम्ही 11 बेलपत्र आणलेली आहेत, 11 पांढरी फुले घेऊन गेलेला आहात, ते शिवलिंगावरती ओम नमः शिवाय, ओम उमा पार्वती पते हर हर महादेव या मंत्राचा जप करत अर्पण करावे. त्यानंतर शिवलिंगावरती जलाधारीवरती तुम्ही जे लाल चंदन लावलेले आहे त्यावर आपल्याला हात फिरून आपल्याला घरी आल्यावर आपल्या दरवाजाला त्याचा स्पर्श करावा. त्या दरवाजातून आपण एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जातो म्हणून ते काम पूर्ण होते असे म्हटले जाते. 10. एका प्रदोष दिवशी प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकरांना भस्म प्रिय आहे. त्यामुळे पुरोहितांच्या संमतीने शिवलिंगाला भस्मलेपन करावे आणि शिवस्तोत्र गावे. या पूजेने मानसिक शांतता मिळते. तसेच दैनंदिन अडचणीमधून बाहेर पडण्याची ऊर्जा मिळते. तसेच हा शुक्रवारचा प्रदोष असल्यामुळे या दिवशी आवर्जून 108 वेळा तरी निदान भगवान शिवशंकरांसमोर बसून ओम शुक्रदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. तुमच्या जीवनामध्ये म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये कितीही अडथळे असतील, नवरा बायकोचे पटत नसेल, सतत भांडण तंटे असतील तर फक्त हा जप केल्याने तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होईल. विश्वास ठेवा, हा जरी तुम्ही सगळा उपाय करणे तुम्हाला शक्य नसेल तर निदान शिवपिंडी जवळ बसून 108 वेळा ओम शुक्रदेवाय नमः या मंत्राचा फक्त जप करावा. तर तुमच्या नक्की अडचणी दूर होतील. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तर ह्यामध्ये जी काही माहिती मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर ही माहिती संपूर्ण शिवपुराणातीलच आहे. तर वास्तुशास्त्रानुसार किंवा ज्योतिषशास्त्रानुसार ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आहे. धन्यवाद.